अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू सर्वांगीण उन्नती साधणारा, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणारा आणि मुंबई शहराच्या चौपदरी विस्तारासाठी सहाय्यभूत ठरणारा हा सेतू गेम चेंजर ठरणार असेल हे निश्चित. मुंबईला महाराष्ट्राच्या मुख्य भूभागाशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतू अस्तित्वात आला असून या माध्यमातून मुंबईकरांचे एक स्वप्न आता साकार होत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक जाळी विस्तारणारा हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल MMRDA कडून उभारण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला आणि त्यांच्याच हस्ते लोकार्पण झालेला हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अभियांत्रिकी आविष्कार मानला जात आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहे ते आपण पाहूया. समुद्र, जमीन आणि दलदल अशा तिन्ही भागात उभारलेल्या सुमारे 18,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी 3 कंत्राटदार विविध 10 देशातील विषय तज्ज्ञांनी आपले योगदान दिले असून 1500हून अधिक अभियंते तर सुमारे 16,500 कुशल मजुरांनी 3 पाळ्यामध्ये अहोरात्र काम केले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 1.2 लाख टन स्टील वापरण्यात आले आहे. इतक्या स्टीलमध्ये 4 हावडा ब्रिज उभारले जाऊ शकतात. प्रकल्पासाठी 8,30,000 क्युबिक मीटर कॉन्क्रीटचा वापर झाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी लागलेल्या कॉन्क्रीटपेक्षा हे 6 पट अधिक आहे. तर या प्रकल्पात वापरण्यात आलेले स्टील आयफेल टॉवरमध्ये वापरलेल्या गेलेल्या स्टीलच्या 17 पट अधिक आहे. सुमारे 1,000 खांबावर उभारलेल्या या मार्गावर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करता येणार असून दररोज 70,000 वाहने वाहून येण्याची क्षमता आहे. अटल सेतूसाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुंबई सागरी किनारे रस्त्यावर दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विना थांबा मुख्य भूमीकडे जाणे शक्य होणार आहे. साहजिकच प्रवासाचे अंतर कमी झाल्याने 2 तासाहून अधिक प्रवास वेळेची बचत होणार आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला नवी मुंबईतील उरण पनवेल राज्य महामार्ग आणि मल्टी मॉडेल कॉरिडॉर चिर्ले येथे इंटरचेंज करण्यात आला आहे. याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट, पुणे किंवा गोवा येथून प्रवासी जड वाहने सहजतेने मुंबईत प्रवेश करू शकतील. हा सेतू मार्ग विविध जोड रस्त्याने मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, वसई विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतातील पहिल्या ओपन रोड टोलिंग प्रणालीचा देखील वापर करण्यात आला आहे. विकासाचा सेतू अटल सेतू उभारताना पर्यावरणाचा समतोलाचा विचार करण्यात आला आहे. या क्षेत्रात स्थलांतरित पक्ष्याचा विशेषतः फ्लेमिंगोचा नैसर्गिक अधिवास असल्याने प्रकल्पाच्या समुद्रातील भागात खारफुटी व दलदल इत्यादी पर्यावरणीय वैशिष्ट्यांना कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता MMRDAने घेतली आहे. सुरक्षेची विशेष बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने नेण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गिका, अँटी क्रॅश बॅरियर, ट्रॅफिक मॉनिटर सिस्टम तसेच पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून साऊंड बॅरियर लावण्यात आली आहे. भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती ओहोटीच्या प्रभावामध्ये टिकून राहण्यासाठी या प्रकल्पास सक्षम बनवण्यात आले असून सागरी सेतूचे घटक पुढील 100 वर्षापर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक सामग्रीपासून बनवले आहेत. मुंबई बेटाच्या भौगोलिक मर्यादामुळे शहरातील जमिनीच्या टंचाईची समस्या संपुष्टात येऊन अद्याप उपनगरीय रेल्वेवर अवलंबून असल्यामुळे प्रामुख्याने उत्तर दक्षिण विस्तारलेल्या मुंबई शहराच्या चौपदरी विस्तारासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. या परिसरात 10 विकास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करणारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई परिसरातील नागरिकांना विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत असून अटल सेतूच्या रूपाने प्राधिकरणाच्या शिरपेच्यात मालाचा तुरा रोवला गेला आहे. वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प येऊन आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक असा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला देखील अधिक चालना मिळेल. अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या अपेक्षित चालनेमुळे तसेच नव्याने होणाऱ्या रोजगार निर्मितीमुळे हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे हे निश्चित. धन्यवाद. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.